भाजपच्या उमेदवारांचा अर्ज बाद होऊन पुन्हा मान्य केला जातो हा सगळा प्रकार संशयास्पद वाटतो. प्रशांत मुसमाडे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. दळली नगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक 6 मधील उमेदवारांचा अर्ज बाद झाला होता. संबंधित उमेदवार न्यायालयात गेले होते. न्यायालयाच्या निकालामध्येही संसारे यांचा अर्ज बाद झालेला होता. पुन्हा त्यांचा अर्ज मान्य झाला. हा सगळा प्रकार आम्हाला संशयास्पद वाटत असल्याचं प्रभाग क्रमांक 3 मधील नगरसेवक पदाचे उमेदवार प्रशांत मुसमाडे यांनी म्हटले आहे. तसेच दळली नगरपालिकेतील अधिकारी आमचं ऐकत नाही, आमचे काम वेळेत करत नाही, फक्त भाजप कार्यकर्त्यांचं ऐकतात असा आरोप यावेळी देवळाली गावातील काँग्रेस शिवसेना पक्षाच्या उमेदवारांनी केलाय. दरम्यान देवळाली नगरपालिकेत जाऊन अधिकाऱ्यांना उमेदवारांनी जाब विचारला. क्रमांक 7 मध्ये भाजपने सचिन सरोदे यांचा अर्ज भरला होता आणि त्यानंतर त्याच अर्जावर आपण एक ऑप्शन असतो की हा अर्ज बाद झाला तर कुठला उमेदवार, तर तिथं ऑप्शन म्हणून प्रकाश संसारे यांना ठेवलं गेलेलं होतं. परंतु प्रकाश संसारे यांनी निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे 5 त्याला सूचक लावणं आवश्यक होतं, परंतु त्यांनी एकच सूचक लावलेला होता आणि त्या आधारावर प्रकाश संसारे यांचा छाननीच्या वेळी अर्ज निवडणूक अधिकारी वर्षा पवार मॅडम यांनी बाद केलेला होता. आणि त्यानंतर प्रकाश संसारे हे जिल्हा न्यायालयात गेले होते की त्यांचं जे काय बाद झाला होता त्याबाबत. पण त्यानंतर जेव्हा प्रकाश संसारे यांना समजलं की माझ्याकडून निकाल लागू शकतो आणि फॉर्म मागे घेण्याची शेवटचे दिवस आहे, त्यांनी सचिन सरोदेंचा अर्ज विड्रॉल केला. सचिन सरोदेंचा AB फॉर्म असलेला अर्ज हा विड्रॉल झाला आणि प्रकाश संसारे यांचा अर्ज सेकंड मंजूरच झालेला नव्हता तोपर्यंत. म्हणजे बऱ्याच गोष्टी न्याय प्रक्रियेमध्ये एकदम जटिल झालेल्या आहेत तिथं. आणि त्यानंतरही जो काल निकाल आला त्याच्यात प्रकाश संसारे हे बाद झाले. परंतु आज जो निकाल आला रिव्ह्यूमध्ये तर परत त्यांचा अर्ज हा मान्य झाला. परंतु ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला संशयास्पद असल्यामुळं आणि जे आम्हाला काल कोर्टाने डायरेक्शन्स दिलेत, कोर्टाचा निकाल कालच आमच्या बाजूने लागला असता, परंतु काही डॉक्युमेंटचा अभाव किंवा इतर काही कारणामुळं तर झालं नाही. तर मग आम्ही त्याबाबत आता हायकोर्टमध्ये जात आहोत.